हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. तर आज मैत्रिणी तुम्ही डेली यूजच्या साडीवरती किंवा जी छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये जाताना जी ब्लाऊज डिझाईन ट्राय करणार आहात तर ती या पद्धतीनं करा, काहीतरी युनिक लुक येतो बघा. तर तुम्हाला मी याची कटिंग दाखवणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा, मेन फॅब्रिक आहे ते खाली टाकलेलं आहे. अगोदर आपण तुम्हाला जे मेजरमेंट आहे ते करून दाखवते आहे. बघा, इथे 32 साईजचा ब्लाऊज आहे. तर त्याचं बॅक नेक पुढचे पार्ट पण तुमच्यासोबत शेअर केले आहे. बघा, 2.25 गळा रुंदी घेतली, आवडीनुसार गळा घेतला. त्यानंतर खालच्या साईडला 2.5ची गळा रुंदी घेतली. असं तिरकस स्केलनी चौकोन तयार करून घेतला. त्यानंतर छोटेसे कटवर्कमध्ये आपण डिझाईन टाकणार आहे. तर वरून 5 इंचावरती घ्यायचं आहे. 5 इंचाच्या मध्ये 2.5 करायचं आहे आणि त्यानंतर थोडेसे अर्धे सर्कल काढून घ्यायचे आहे. बघा, तर त्यानंतर आणि खाल्ल्या बाजूला आपण गोल शेप देणार आहोत. तर बघा, या अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपण कॅनव्हास न यूज करता, पण कॅनव्हास वापरला तर बेटरच आहे. पण कॅनव्हास नसला तर या पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करून घ्या. बघा, तर गोलसर जसा आकार तसे आपण कटिंग केले आहे. आता यानंतर आपण मेन फॅब्रिक आहे ते खाली टाकलं आहे. त्यानंतर आता आपण जे ब्लाऊज अस्तर आहे कट केलेलं ते टाकणार आहोत. तिथे कॅनव्हास लावायचा विचार होता, पण नाही यूज केलं मी, कारण तो कॅनव्हास खूप जुना झालेला आहे, पूर्ण चुरगळला वगैरे आहे त्यामुळं. त्यानंतर आपल्याकडे ज्या पिना वगैरे असतात त्याने आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर कनेक्ट करून घ्यायचं आहे. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलं. मेन फॅब्रिक आणि जे अस्तर आहे ते जॉईन करून घ्यायचं आहे. बघा, आणि त्यानंतर आता आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईन केल्यानंतरच आता आपण शिलाईला सुरुवात करणार. जसा आकार आहे तशी शिलाई करून घ्यायची आहे. पण आता हे सिल्क कपडा असल्यामुळं सारखासा टकतोय, त्यामुळं आपण बॉल पेनाने फिक्स केलेला आहे. बघा, त्यानंतर आपण जसा आकार आहे तशी शिलाई करून घ्यायची आहे. बघा, खूप सोपी पद्धत आहे. या अगोदर पण आपण व्हिडिओ शेअर केलेले आहे. तर एकदा बघा. कटिंग, प्रिन्स कट, 4 टक्स, कटोरी ब्लाऊजची, बोटनेकची सगळ्या कटिंग सगळ्या साईजची आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्ही नक्की एकदा जाऊन व्हिजिट करा आणि शिकण्याचा प्रयत्न करा. तर टोटल चॅनलचा मेन हेतू आहे की तुम्ही शिकावं आणि तुम्ही पण दुसऱ्यांना शिकावं, कारण हा प्रामाणिक हेतू आहे चॅनलचा. त्यामुळं जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ शेअर करत चला आणि कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ जास्त प्रॅक्टिस करा, तुम्हाला सहज जमून जाईल. ओके, त्यानंतर आपण जसा आकार आहे तशी आपण शिलाई करून घेणार आहोत. इथे बघा, जिथे जिथे आपला आकार आहे तिथं आपण सुई खाली ठेवायची आहे आणि जो दाब आहे तो वरती उचलून घ्यायचा आहे. पुन्हा कापड फिरवून घ्यायचं आहे, पुन्हा दाब खाली ठेवायचा आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे. या पद्धतीनं जर केलं तर खूप छान आपली जी आपली हे आहे फिनिशिंग ती एक नंबर येते. तर ओके, त्यानंतर आता आपण काय करायचं आहे, एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. पुन्हा जर आपल्याला असं वाटलं कुठं कमी जास्त शिलाई झाली तर आपण पुन्हा एक शिलाई टाकू शकतो. नो प्रॉब्लेम, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही एक शिलाई टाकून घ्या, जसा आकार आहे तशी शिलाई करून घ्या. ओके, तर बघा, जर तुम्हाला अशा सोप्या सोप्या डिझाईन शिकायच्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर नवीन ब्लाऊज शिकायला सुरुवात केली असेल तर छोट्या छोट्या डिझाईन अगोदर ट्राय करा, नंतर जास्त कॉम्प्लिकेटेड डिझाईन ट्राय करा. तसं तर ब्लाऊजमध्ये काहीच कॉम्प्लिकेटेड नाही आहे, पण तुम्ही नवीन शिकत असाल तर आधी छोट्या छोट्या डिझाईन, चौकन गळा, गोल गळा, पान गळा, मटका गळा असे गळे घ्या आणि नंतरच तुम्ही जास्त कॉम्प्लिकेटेड डिझाईनला सुरुवात करावा, कारण छोट्या छोट्या गळ्यांमधून तुम्ही मोठे कॉम्प्लिकेटेड गळे शिकणार. तर बघा, या ठिकाणी आता आपण जसा आकार आहे तशी शिलाई करून घेतली. त्यानंतर जे मेन फॅब्रिक होतं ते कट करून घेतलेलं आहे आकारानुसार. तर ओके, त्यानंतर आता जिथं कोण आहे तिथं जरा जास्त शिलाई करायची आहे. ओके, तर त्यानंतर आता आपण छोटे छोटे कट मारणार आहोत. तर कट मारून कापड पलटी करणार आहोत. अस्तर खालच्या बाजूला जाईल
आणि मेन फॅब्रिक आहे ते वरच्या बाजूला येईल. तर बघा जिथं जास्त कोणे आहे तिथं जास्त शिलाई करायची आहे बघा. तर शिलाई कट करताना पण थोडीशी काळजी घ्यायची आहे. कधी कधी काय होतं आपलं जे शिलाई आहे त्यावरच कट जातो आणि मग त्यानंतर तिथलं कापड निघतं. त्यामुळे जसा आकार त्याच्या थोडंसं साईडला आपण शिलाई करून घ्यायची आहे बघा. इतकी सिंपल पद्धत आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक करा आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा. बघा खूप सिंपल आहे. तुम्ही डेली यूजच्या साड्यांवर पण ट्राय करू शकतात. लेस नॉड न लावता पण ही डिझाईन खूप छान दिसते बघा. त्यानंतर आपले सावकाश कोणे आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहे बघा. जे कोणे आहेत ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहे जेणेकरून आपला सेफ हा व्यवस्थित दिसला पाहिजे. तर बघा अशा प्रकारे आपण कोणे काढून घेतलेले आहे. कापड व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर त्यावर दाबटेप देऊन घ्यायचे आहे बघा. संपूर्ण व्हिडिओ बघितलं लक्षात येईल तुमच्या का खरंच खूप सिंपल डिझाईन आहे. म्हणजे नॉड लावता लेस लावता पण खूप छान दिसते बघा. त्यावरती दाबटेप देऊन घ्यायचे आहे बघा. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. काहीतरी जर तुम्हाला त्या हाताने जमत नसेल तर काहीतरी टोकदार वस्तू असेल तर तुम्ही त्या टोकदार वस्तूनुसारही ट्राय करा. काही टोकदार वस्तू घालून ते जे आकार आहे ते बाहेर काढून घ्या. दाबटेप देऊन घ्यायचे. जसा आकार आहे व्यवस्थित कापड बाहेर काढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावर दाबटेप देऊन घ्यायचे आहे बघा. जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे. आपले सगळेच पद्धत सोपी आहे. सगळ्या साईज ब्लाऊज मी अवेलेबल केलेले आहे चॅनलवरती. तुम्ही जाऊन विजिट करा. कटिंगची तुम्ही जर कटोरी ब्लाऊजची कटिंग शिकला डायरेक्ट कपड्यावरती तर तुम्हाला चारही कटिंग त्याच पद्धतीने आहे. फक्त थोडे चेंजेस करायचे आहे त्यामध्ये. ओके, थोडे चेंजेस करून आपण शिलाई करून घ्यायची आहे बघा. पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर कमर पट्टी टक्स देऊन घ्यायची आहे आणि ते लेस नॉड न लावताही आपला हा गळा खूप छान दिसतो. तुम्ही नक्की ट्राय करा. याच्या बाही पण पप बाही शिवलेली आहे. मी लाईव्हवरती दाखवले आहे. 2च्या नंतर आपली लाईव्ह असते त्यामुळे तुम्ही लाईव्ह जॉईन होत चला. यामध्ये हा पूर्ण ब्लाऊज मी स्टिचिंग दाखवलेली आहे. तुम्ही नक्की जाऊन व्हिजिट करा बघा. याची फिटिंग कटिंग स्टिचिंग पूर्ण दाखवली आहे. ह्या ब्लाऊजचे बॅक पार्ट तुम्हाला शेअर केला असं नाही. एक ब्लाऊज घेतलं तर याची पूर्ण कटिंग स्टिचिंग सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकायला मिळतं आपल्या चॅनलवर. असं काहीच नाही की एक पार्ट शिवला आणि बाकीचे पार्ट दाखवले नाही. ब्लाऊज पूर्ण रेडी होस तर तुम्हाला दाखवला जातो. त्यामुळं प्रयत्न करा बघा. त्यानंतर सगळ्या बाजूने शिलाई करून घ्या. ओके, त्यानंतर कमरपट्टी आणि टक्स द्यायचे आहे बघ. कमरपट्टी लावायची आहे. एक्स्ट्रा पार्ट आहे ते कट करून घ्यायचे आहे बघा. आणि कमरपट्टी पण जोडायची आहे. त्या अगोदर आता हे एक्स्ट्रा पार्ट आहे ते कट करून टाकून बघा. आकार किती छान आलेला आहे. त्यानंतर मध्ये सेंटर असतो तिथं आपण चॉकने मार्किंग करून घ्यायचे आहे. चॉकपासून 4 इंचाच्या अंतरावर आपण टक्स मारून घ्यायचे आहे. जर तुम्हाला शोल्डरच्या मधोमध जमत नसेल तर तुम्ही या पद्धतीने पण शिलाई करा. खूप छान टक्स का मारायचे असतात कारण जो मागचा भाग आहे तो असा लूज होत नाही. त्यामुळं आपण इथं टक्स टाकल्यावर तो एकदम फिटिंगमध्ये येतो. त्यामुळं टक्स टाकतात बघा. दोन्ही बाजूने टक्स टाकून घ्यायचे आहे. आणि 2.5 इंचाची कमरपट्टी 2.5 इंचाची कमरपट्टी आपण कट करून लावायची आहे बघा. टक्स मारून घ्यायचे. टक्स मारताना डबल शिलाई टाकून घ्यायचे जेणेकरून ब्लाऊज खूप दिवस झाल्यानंतर आपली ती शिलाई निघली नाही पाहिजे. त्यानंतर आता आपण कमरपट्टी टाकायची. इथं तुम्ही हवं तर गळ्याला लेस लावू शकतात किंवा नॉड लावू शकता. पण मी इथं सिम्पलच ठेवले आहे कारण जे कस्टमर आहे त्यांना सिम्पलच पाहिजे नाही.
आता इथं कमरपट्टी लावून जिथं टक्स आहे तिथं चुन्या टाकायच्या आहे, जेणेकरून आपल्या ज्या चुन्या आहेत ते व्यवस्थित म्हणजे कमर जी पट्टी आहे ती व्यवस्थित बसते, तरंगत वगैरे अजिबात नाही. तर अशा प्रकारे आपला पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे. तुम्हाला आवडला तर नक्की, ब्लाऊजची डिझाईन आवडली तर नक्की लाईक करा. तर ज्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघितला त्यांचे मनापासून आभार. त्यानंतर शिलाई मारून झाल्यानंतर आपण दाबटीप द्यायची आहे बघा. दाबटीप ही खालच्या बाजूने द्यायची आहे आणि नंतर वरच्या बाजूने द्यायची आहे बघा. दाबटीप देताना खालचा अस्तरचं कापड दिसलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. तर बघा इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही डिझाईन रेडी करून दाखवली आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि आजची डिझाईन आवडली असेल. आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर बघा दाबटीप देऊन घ्यायची आहे. ओके, दाबटीप दिली, पुन्हा एक दाबटीप द्यायची. इथं तुम्ही हवं तर लेस वगैरे अजून काहीतरी ॲड करू शकतात, पण असं सिम्पल छान दिसत आहे. कधी कधी सिम्पल पण तेवढं ॲट्रॅक्टिव्ह दिसतं. तर बघा व्हिडिओ संपूर्ण बघितला, धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग एव्हरीवन. बाय.